सो वेलकम ऑल. गुड मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग. आणि आज आपण आपला हा डे सेकंड आहे तर फ्री रेकी लेवल 1चा. सो आज आपण जाणून घेणार आहोत नक्की रेकी म्हणजे काय. काल आपण पाहिलं की आपलं क्लिन्झिंग, स्वतःचं शुद्धीकरण कसं करायचं, फॉरगिव्हनेस केल्यामुळे किती बेनिफिट होतो आपल्या स्वतःला, त्याचबरोबर आपला कर्मा क्लिअरन्स होण्यासाठी किंवा बॅलन्स होण्यासाठी या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करत असतात. सो आज आपण या सेकंड डेला काही वेगळं बघणार आहोत आणि ते म्हणजे रेकी म्हणजे काय आणि रेकीचे काही प्रिन्सिपल्स आहेत ते कसे फॉलो करायचे. ठीक आहे. सो एकच मिनिट. मी तुम्हाला ही एक पोनो दिलं होतं. आता त्याच्याबद्दल थोडक्यात सांगते मी तुम्हाला की मी तुम्हाला काल सांगितलं होतं की आपल्याला माफ करायला शिकायचे प्रत्येकाला. त्याचबरोबर कळत न कळत ज्यांना आपण हर्ट केलं असेल, काही दुखावलं असेल, सो त्यांना सुद्धा आपल्याला माफ करायचे आहे आणि माफी मागायची आहे. सो आता ही प्रोसिजर कशी आहे नक्की. आपल्या बेड समोर जसं मी तुम्हाला सांगितलेलं की लॅमिनेशन करून घ्यायची ही पोनो प्रेयर. आणि जेव्हा तुम्ही सकाळी अर्ली मॉर्निंगला उठता, सो तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीला त्या व्यक्तीची माफी मागायची. आय एम सॉरी. कळत नकळत आपण कोणाला तरी दुखावलं असतं, त्या व्यक्तीची माफी. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. म्हणजेच काय, तर त्या व्यक्तीने आपल्याला माफ करावं. प्लीज फॉरगिव्ह मी. आणि मग आपण स्वतः व्हिज्युअलाइज करायचं किंवा अज्युम करायचं की त्या व्यक्तीने आपल्याला माफ केलेलं आहे आणि आपण म्हणायचं थँक यू, आय लव्ह यू. सो या 4 लाईनमध्ये ह्या 4 लाईन एवढ्या पॉवरफुल आहेत की या 4 लाईन रोज रेग्युलर बोलल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये ड्रॅस्टिक चेंजेस व्हायला सुरुवात होतात. पण हे तुम्ही किती मनापासून, किती आर्ततेने म्हणताय यावर सुद्धा डिपेंड असतं. अदरवाईज रोज बोलताय पण त्या प्रेयरमध्ये ना भाव ना भावना, उगीचच बोलायचं म्हणून बोलायचं, रट्टा मारायचा म्हणून मारायचं, तर तसं होत नाही. तर तुमचे इंटेन्शन्स क्लिअर असायला पाहिजे. ठीक आहे. सो आता आपण बघूया. आता मी कोणाचेही चॅटबॉक्स मधले मेसेज रीड नाही करत आहे. आता फक्त इकडे लक्ष द्यायचंय सगळ्यांनी. सो ही हो ओ पोनो क्लिअर झाली का सगळ्यांची? येस झाली असेल तर चॅटबॉक्स मध्ये मला येस टाईप कर. थोडंसं फास्ट. ऑलरेडी मी 5-6 मिनिटं लेट झाली आज, आधीचं सेशन चालू असल्यामुळे. ओके, थँक्यू सो मच नीलम मॅडम, पल्लवी मॅडम, थँक्यू. पुढची स्टेप बघूया आपण. रेकीचे काही प्रिन्सिपल्स आहेत. सो ते प्रिन्सिपल्स काय आहेत त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया. जस्ट फॉर टुडे, केवळ आजच्या दिवस, आय विल नॉट बी अँग्री. आजच्या दिवस मी कोणावरही रागवणार नाही. आता तुम्ही म्हणाल रागवणार नाही असं कधी होईल का? कारण आमच्या लेडीजचा तो जन्मसिद्ध अधिकार आहे. आम्ही रागवलो नाही ज्या दिवशी, त्या दिवशी आम्हाला कळतच नाही की आमचा दिवस सुरू झाला की नाही. बरोबर ना? येस. ऑब्विसली राग सगळ्यांनाच येतो आणि मॅक्झिमम राग ज्या लोकांना येतो, जी लोक मनातून शुद्ध असतात, खरी बोलणारी असतात. कारण ते लोक खोटं जास्त वेळ नाही आपल्या मनामध्ये ठेवू शकत आणि त्यामुळे समोरच्यांनी तसं त्यांच्या मनाविरुद्ध जर वागली तर ऑब्विसली तुम्हाला राग येणार आणि तो व्यक्त करण्यासाठी शब्दाला शब्द निघणारच. आता तुमच्यापैकी प्रामाणिकपणे सांगा, किती लोकांना राग येतो? त्यांनी हँड रेस करायचं. हो, बरीच लोक आहेत. चला. ओके, बरीच लोक आहेत, बरीच माझ्यासारखी आहेत असं मी म्हणू शकते. ठीक आहे. सो आधी जेव्हा मी सांगितलं तुम्हाला की येस, मी पण प्रामाणिकपणे ऍक्सेप्ट करते की जेव्हा आधी मला हे रेकी म्हणजे काय किंवा ऑकल्ट सायन्स म्हणजे काय या गोष्टी माहित नव्हत्या, सो त्यावेळेला माझ्या सुद्धा आयुष्यामध्ये, माझ्या सुद्धा जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी होत होत्या. राग येणं किंवा एखाद्याला कारेला अरे हे उत्तर देणं, या सगळ्या गोष्टी ऍज युजल तुमच्यासारख्याच होत होत्या. त्याच्यामध्ये वेगळं असं काही नाही. पण जेव्हा आपल्याला काही चांगल्या गोष्टी कळायला लागतात तेव्हा मात्र आपल्यामध्ये चेंजेस होणं गरजेचं आहे.
ठीक आहे. सो आता आपण जाणून घेऊया की राग आल्यामुळे जास्तीत जास्त मॅक्झिमम त्रास कोणाला होतो, समोरच्या व्यक्तीला की आपल्याला? येस. त्रास जास्त कोणाला होतो? ऑब्व्हियसली आपल्याला. ओके. ओके. चला, सगळ्यांनी सांगितलेलं आहे स्वतःला, स्वतःला, स्वतःला. म्हणजेच थोडक्यात आपण ऍग्री करतोय की राग आल्यानंतर जास्त मॅक्झिमम नुकसान आपण स्वतःच करून घेतोय. बरोबर ना? राग आल्यानंतर मॅक्झिमम आपण स्वतःच नुकसान करून घेतोय. आणि मग मला सांगा आता, हा राग येणं चांगलं आहे का? कारण राग आल्यानंतर आपण आपला बीपी हाय करून घेतो. आपण स्वतःला शारीरिक लेव्हलवर त्रास करून घेतो. आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते, अतिरिक्त ऊर्जा निर्माण करते. आपलं मेंटल, फिजिकल आपल्या शरीरामध्ये ब्लॉकेजेस क्रिएट होतात. मग या सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपल्याला राग येतो, तेव्हा रागाच्या भरामध्ये आपल्याकडून काहीतरी अनर्थ होण्याची शक्यता असते. आपल्या बोलण्यावर आपलं नियंत्रण राहत नाही आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्या हातातून निघून जातात. बरोबर आहे ना? सो जेव्हा तुम्हाला राग येईल किंवा राग येत असेल, येतो, तर तेव्हा तुम्हाला लेट गो करायला शिकलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल, "मॅडम, आम्ही लेट गो कसं करायचं बरं?" एकच मिनिट. आम्ही लेट गो कसं करायचं बरं? राग हा नॅचरल आहे. मग त्यावेळेला कसं करणार लेट गो करायला? येस, आपल्यामध्ये थोडेसे पेशन्स आता या लेव्हलला येणं फार गरजेचं आहे. सो राग आल्यानंतर थोडा वेळ का होईना, आपण थोडंसं रिलॅक्स राहायचं आहे. त्यावेळेला त्या माणसाला आपण उत्तर द्यायचं नाहीये. ही गोष्ट आपल्याला जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो, प्रॅक्टिसने या गोष्टी सगळ्या होतात. प्रॅक्टिस करतो तेव्हा या गोष्टी आपल्याकडून होतात. सो त्यावेळेला ज्या व्यक्तीने तुम्हाला राग येण्यासाठी भाग पाडले, त्या व्यक्तीचा थोडासा विचार करायचा, की खरोखरच ह्या व्यक्तीचा मला आता राग येतोय, पण या व्यक्तीमुळे माझ्या आयुष्यामध्ये काही चांगल्या गोष्टी झाल्यात का? उत्तर येस असेल तर आणखीन थोडा वेळ थांबायचे. नो असेल तरी सुद्धा थांबायचे. का बरं? तर आता मी याच्यावर रागवली किंवा रागाच्या भरामध्ये मी जर त्याला काही आन्सर दिलं आणि ते आन्सर परफेक्ट नसेल, ऑब्व्हियसली पुन्हा त्रास कोणाला होणार आहे? मलाच होणार आहे. आणि म्हणूनच त्यावेळेला आपण थोडंसं थांबायचं, एक पॉज घ्यायचे आहे. राग, सूड, चीड, ईर्ष्या, द्वेष या सगळ्या भावना निगेटिव्हिटीला आमंत्रण करत देत असतात. आणि म्हणूनच राग आल्यामुळे ऑब्व्हियसली आपली मानसिकता बदलते आणि रोज स्वतःला एकच टास्क द्यायचा आहे, टार्गेट द्यायचं आहे, की आजच्या दिवस मी रागवणार नाही. सो डॉक्टर मिकाऊ उसूई यांनी खूप छान असं हे प्रिन्सिपल दिलेले आहेत. आजचा दिवस म्हणजे प्रत्येक आजचा दिवस काय असणार आहे? रोज आजचा एक दिवस असणार आहे, रोज. आज मी केलंय, पुन्हा उद्या आयुष्यामध्ये माझ्या आयुष्यामध्ये आजचा दिवस येणार आहे. सेकंड डेला पुन्हा माझ्या आयुष्यामध्ये एक आजचा दिवस येणार आहे. सो अशा प्रकारे प्रत्येक दिवस आजचा करून आपल्याला छानपैकी आपला दिवस स्पेंड करायचा आहे विथआऊट अँगर. सो सगळे सगळे ॲग्री आहेत का याच्यासाठी आधी? हळू-हळू होणार आहे, की लगेच मी तुम्हाला आज म्हणाली म्हणून लगेच उद्याच्या उद्या तुमचा राग नाही जाणार आहे. पण त्याला वेळ लागणार आहे. पण येस, डेफिनेटली प्रॅक्टिस मेड मॅन परफेक्ट. त्याप्रमाणे आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. येस. थँक यू सो मच. आता आपण पुढे जाऊया. सेकंड प्रिन्सिपल आहे, की आजच्या दिवस मी चिंता करणार नाही. तुम्ही म्हणाल, "मॅडम, हे सुद्धा आमच्या डिक्शनरीमध्ये सेकंड प्रायोरिटी आहे. चिंता केल्याशिवाय कसं होणार आहे बरं? आमची मुलं रोज स्कूलमध्ये, ट्युशनमध्ये जातात. मग कधी जरी ती लेट आली, की आमच्या मनामध्ये मॅक्सिमम निगेटिव्ह थॉट्स येतात. का बरं लेट झाली असेल? काही वाईट तर नसेल झालं? सायकल घेऊन गेली आहे किंवा स्कूटी घेऊन गेली आहे, काही ॲक्सिडेंट नसेल ना झाला?" सो असे जास्त मॅक्सिमम विचार कोणाच्या मनात येतात बरं?
आपल्या आया लोकांच्या, बरोबर ना? सगळ्या मम्मी लोकांच्या मनामध्ये हेच वाईट विचार येतात. पण आपण असा कधी विचार करतो का, की मे बी तिची मैत्रीण किंवा तिचा मित्र भेटला असेल, कुठेतरी एन्जॉय करायला गेले असतील किंवा काहीतरी एक स्नॅक्स खायला गेले असतील किंवा बोलत असतील उभे, असा आपण विचार करतो का? अजिबात नाही. आणि म्हणूनच बऱ्याच गोष्टी आपण निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह वेने क्रिएट करत असतो आणि हेच व्हायब्रेशन आपल्या मुलांकडे जातात आणि मग त्याच गोष्टी होतात ज्या आपल्याला हव्या असतात, ज्या आपण व्हिज्युअलाइज केलेल्या असतात त्यावेळेला. सो चिंता ही नेहमी चित्ते समान असते आणि म्हणूनच मॅक्सिमम वेळा आपण टेन्शन फ्री राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? आता बऱ्याच वेळेला असं होतं, की तुमचा मुलगा ज्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जाणार आहे, त्या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारचे व्हायब्रेशन सोडता, की हमखास त्याचा इंटरव्ह्यू तिकडे क्रॅक होत नाही. माझा मुलगा सिलेक्ट होईल का? काही कठीण प्रश्न विचारले तर? नाही बोलता आलं तर त्याला? आणि तेच होतं. कारण का? तुमचे व्हायब्रेशन सहजपणे तिकडे पोहोचतात. बिकॉज हा सगळा गेम व्हायब्रेशनचा, एनर्जीचा आहे. ओके? सो म्हणूनच आपण प्रॉब्लेम्सवर फोकस करण्यापेक्षा सोल्युशनवर फोकस करायचं आहे, की माझी मुलगी कॉलेजवरून किंवा स्कूलमधून किंवा आणखीन ट्युशनमधून यायला जर तिला उशीर झाला असेल, तर मॅक्सिमम त्याचं काहीतरी जेन्युइन रिझन असेल, काहीतरी नॉर्मल एखादं कारण असेल. मे बी तिची मैत्रीण भेटली असेल, कोणी असं आपण जर पॉझिटिव्ह वेने घेतलं, तर आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी पॉझिटिव्ह वेमध्येच घडतात. पण आत्तापर्यंत आपल्याला कोणी व्हायब्रेशनवर किंवा पॉझिटिव्ह कसं बोलायचं हे फक्त वरवर सांगितलं होतं. पण डिटेलमध्ये, डीपमध्ये या गोष्टी कशा आपण करायच्या किंवा स्वतः कसं त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करायचं याच्याबद्दल कधी कोणी सांगितलेलं नसतं आणि त्यामुळे आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये ते आपल्याला काय झालेलं असतं, यूज्ड टू झालेलो असतो आपण. की हे सगळं सगळ्या गोष्टी टेन्शन घेणं किंवा उगीचच एखाद्या गोष्टीचं काळजी करत राहणं, राग-राग करणं, हे कुठून येतं सगळं? आपोआप येतं का? आपण जन्म घेतल्या-घेतल्या या गोष्टी येतात का आपल्याबरोबर? नाही. आपण जन्म घेतल्यानंतर खूप छान एक छोटंसं एंजल असतो. पण ज्यावेळेला आपण ज्या घरामध्ये लहानाचे मोठे होतो, तर त्या घरातलं वातावरण, त्याच्या आजूबाजूचं वातावरण, तिकडचं बोलणं, या सगळ्या गोष्टी आपल्यावर आपल्या स्वतःमध्ये चेंजेस करण्यासाठी मॅटर करतात. म्हणजेच लाइक अट्रॅक्ट लाइक. जसं आपल्या घरातलं वातावरण असतं, तसं हळू आपण व्हायला लागतो. ठीक आहे? सो या गोष्टी एवढ्या वर्षानंतर चेंज कशा करायच्या? लहानाचे मोठे होतो आपण ज्या घरामध्ये 20 वर्ष. मग 20 वर्ष त्या संस्कारांनी, त्या शब्दांनी आपण लहानाचे मोठे झालेलो असतो आणि मग तुम्ही म्हणाल लगेच हे चेंजेस होऊ शकतात का? हां, लगेच नाही होऊ शकत. पण तुम्ही जर मनात आणलं, तर हळू का होईना हे चेंजेस तुमच्यामध्ये व्हायला लगेचच सुरुवात होते. कारण ज्यावेळेला आपल्याला कळायला लागतं, की येस हे शब्द बोलल्यामुळे माझ्या स्वतःमध्ये किंवा माझ्या घरामध्ये त्याचा निगेटिव्हिटी निर्माण होत असेल, तर ऑब्व्हियसली तुम्हाला ते शब्द टाळणं गरजेचं आहे. कारण आपल्या घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये एक वास्तुदेवता असते आणि ती दिवसातून एकदा काय म्हणत असते, तथास्तु. सो ती कधी तथास्तू बोलते हे आपल्याला माहीत नसतं. तुम्ही ते बोलायला आणि ती वास्तुदेवता तथास्तू बोलायला एकच वेळ असं व्हायला नको आणि म्हणूनच नेहमी आपल्या घरामध्ये चांगलं बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्या घरामध्ये मॅक्सिमम चांगलं बोललं जातं, तर त्या घराची एनर्जी खूप छान सात्विक असते. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? सेकंड रेकीचा प्रिन्सिपल आहे, आजच्या दिवस मी माझं सगळं काम प्रामाणिकपणे करणार. सो आपण आपल्या कामाची सुरुवात, आपण आपल्या दिवसाची सुरुवात प्रामाणिकपणानेच करायची आहे. बी हॉनेस्ट. आणि जेव्हा आपण सुरुवात करतो एखाद्या गोष्टीची, तेव्हा दुसऱ्यांची अपेक्षा कधी करायची नाही. सुरुवात स्वतःपासूनच करायची. मीच एकटं का करू? किंवा मीच एकटी का करू? माझ्या घरातले तर अजून लोळत पडलेत अंथरुणात, मग मीच का? नाही. आपल्याला पुढे जायचंय ना. आपल्याला असं वाटतं ना, की माझी प्रगती व्हावी. तर येस, हॉनेस्टली आपण आपल्या स्वतःलाच त्यासाठी तयार करायचं आहे. सो जे काही तुम्ही काम करता, जे काही तुमचं प्रोफेशन असेल किंवा तुमचा बिझनेस असेल,
तर त्यामध्ये तुम्हाला प्रामाणिक राहायचं आहे. सपोज आता मी या प्रोफेशन मध्ये आहे, ऑकल्ट सायन्स मध्ये. सो कधी माझा एखादा सेशन मला घाईघाईमध्ये आटपायचा असेल आणि मी तो अगदी माझ्या मनाविरुद्ध, जसं की मला वाटत होतं की हा सेशन मी अशा पद्धतीने पूर्ण करायला पाहिजे होती, हे सगळे पॉइंट मी मेन्शन करायला पाहिजे होती. पण घाईघाईने जर मी तो सेशन असा अर्धवट घेतला आणि त्याच्यामध्ये ज्या क्वालिटीज मला द्यायला पाहिजे होत्या त्या मी त्या डिलिव्हर नाही करू शकली, तर ते गिल्ट, ते रिग्रेट माझ्या मनामध्ये कायम राहणं, म्हणजेच हे कसलं लक्षण आहे की येस, मी माझ्या प्रोफेशनमध्ये प्रामाणिक आहे. ते गिल्ट आपल्याला यायला पाहिजे की आज मी या गोष्टी डिलिव्हर नाही करू शकली. आणि म्हणूनच आपण आपल्या कामामध्ये नेहमी प्रामाणिक असायला पाहिजे. सो तुम्ही तुमच्या कामामध्ये जे तुमचं रुटीन आहे, तुमचं प्रोफेशन आहे किंवा तुमचा जॉब आहे, त्याच्यामध्ये प्रामाणिक राहिलात, ऑब्व्हियसली कोणी बघो न बघो, पण हा युनिव्हर्स नेहमी आपल्याकडे त्याच्या नजरेने बघत असतो. सो तो त्याचे फळ योग्य वेळेला आपल्याला देतो. पण काही लोकांना असं वाटत असेल, की आम्हीच का प्रत्येक वेळेला? बाकी इतर लोकं आहेत, तर ती लोकं प्रामाणिक नाही वागत, लोकांना फसवतात, लुटतात, लुबाडतात, तर त्यांच्याच बाबतीत चांगलं होतं आणि आमच्या बाबतीत चांगलं होत नाही का? तर याचं रिझन मी तुम्हाला कालच सांगितलेलं आहे, की आपला कर्मा त्याला कारणीभूत आहे. जर तुमचा पास्ट लाईफचा कर्मा कुठेतरी चांगला नसेल, तर तो बॅलन्स व्हायला ऑब्व्हियसली वेळ लागतो आणि जसा-जसा तो बॅलन्स व्हायला सुरुवात होतो, तसं तुम्हाला त्या चांगल्या कर्माची चांगली फळे ज्या जन्मामध्ये, प्रेझेंटमध्ये मिळायला सुरुवात होते. बट येस, सगळ्यासाठी कुठेतरी पेशन्स ठेवणं फार गरजेचं आहे. सो जोपर्यंत तुम्ही पेशन्स ठेवत नाही, तोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही चांगल्या गोष्टी लवकर मिळत नाही. इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर आहे. सो आजचा दिवस मी प्रामाणिकपणे राहणार आहे. येस, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? नंबर 4 प्रिन्सिपल आहे, आय विल बी ग्रेटफुल. आता हा एक प्रश्न मी तुम्हाला सगळ्यांना विचारते, की आय विल बी ग्रेटफुल. तुमच्यापैकी असं कोण-कोण आहे बरं, की रोज सकाळी उठल्यानंतर त्या परमेश्वराला थँक बोलण्याच्या ऐवजी, आज मला ही गोष्ट का नाही मिळाली? मला हे का नाही मिळालं? मला ते का नाही मिळालं? मला हे चांगलं स्थळ आलं होतं, पण मीच ते नाकारलं. माझ्याच बाबतीत असं का होतंय? असं कोण-कोण कंप्लेंट करतं, की माझीच सॅलरी वाढत नाहीये, माझंच प्रमोशन होत नाहीये, मलाच असं का घर मिळालं? असं कोण-कोण तक्रार करतं. येस, प्रामाणिकपणे ॲक्सेप्ट करायचंय. आहे तर आहे. येस. थँक सो मच. चला, फक्त एक नेहा मॅडमच आहेत, की त्या प्रामाणिकपणे त्यांनी हँड रेज केलेला आहे. ओके, बरेच आहेत. स्नेहा आहेत. कधीतरी होतं. येस, कधीतरी होतं आपलं. राइट, ऑब्व्हियसली. पण या ठिकाणी मी सगळ्यांना म्हणेन, की ज्या क्षणी तुमच्याकडे ज्या गोष्टी नाहीयेत, त्या गोष्टींबद्दल जर वारंवार तुम्ही कंप्लेंट केलात, तक्रार केलात, तर ती गोष्ट तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीच अट्रॅक्ट करू शकत नाही. कारण युनिव्हर्सचा नियम आहे. जर एखादी गोष्ट तुम्हाला ह्या युनिव्हर्सने, या परमेश्वराने दिली आहे, त्याच्याबद्दल जर तुम्ही कृतज्ञता व्यक्त केलात, थँक बोललात, तर ती गोष्ट मल्टिपल तुमच्या आयुष्यामध्ये मिळते. आणि बघा, जेव्हा-जेव्हा तुम्ही देवळात जाता किंवा मंदिरात जाता, तर त्या क्षणी तुमच्या मनामध्ये जर विचार आले, की मी रोज येते, पण माझं काहीच होत नाहीये, माझं वाईटच होतंय. मग तो देव काय म्हणेल, "बाबा तू नाही आलास तरी चालेल, कारण तू जेव्हा-जेव्हा येतोस, तेव्हा काही ना काहीतरी तक्रार किंवा कंप्लेंट घेऊनच येत असतोस." मग अशा वेळेला त्या देवाला तरी आपण आवडू का? सो आपल्याला एखाद्या व्यक्तीचं आवडती व्यक्ती व्हायचं असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीची सुद्धा स्तुती करणं, कौतुक करणं गरजेचं आहे. व्हॉटेव्हर जे काही आपल्याला मिळालंय, त्याच्यामध्ये आपण शोधायला पाहिजे, की इथे कुठे मी थँकफुल असायला पाहिजे. कोणाकोणाचं स्वतःचं घर आहे बरं? त्याने हँड रेज करा. ओके, बऱ्याच जणांचं आहे. कोणाकोणाचे रेंटेड हाऊसमध्ये राहतायत, त्याच्यासाठी पण म्हणा. बघा, स्वतःचं घर आहे त्याच्यासाठी खूप मोठं पण रेंटेड हाऊसमध्ये राहतायत तरी सुद्धा बोलायचंय. कारण या परमेश्वराने ते रेंट पे करण्याची कॅपॅसिटी, कॅपेबल तुम्हाला तेवढं केलंय. येस ओर नो?
केलंय ना? तुम्ही रस्त्यावर तर राहत नाहीये. सेकंड थिंग, मला सांगा आता या परमेश्वराने काही गोष्टी आपल्याला फुकट दिलेल्या असतात. त्याच्याबद्दल आपण कधी ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो का बरं? एवढं सुंदर शरीर त्याने आपल्याला दिलंय. हे त्यांना विचारा ज्यांना एक हात नाहीये, एक पाय नाहीये, एक डोळा नाहीये, दृष्टी नाहीये त्यांना किंवा एखादा शरीराचा भाग त्यांना जन्मताच नाहीये. आणि मग तुम्ही म्हणाल, की मॅडम तुम्ही असं म्हणाल का, मी त्यांना एक पार्ट देते माझ्या शरीराचा, मला 5 करोड रुपये द्या तुम्ही. ते द्यायला तयार आहात. तर तुम्ही द्यायला तयार असाल का? तेव्हा आपल्याला किंमत कळते ना आपल्या शरीराची. या परमेश्वराने, या युनिव्हर्सने आपल्याला फ्री ऑफ गिफ्ट, फ्री ऑफ चार्ज बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. आपण जी हवा घेतो, त्याच्याबद्दल कधी थँक म्हणतो. ऑक्सिजन घेतो, त्याच्याबद्दल थँक म्हणतो. कारण आपण युज्ड टू होतो, की या गोष्टी फ्रीमध्ये आहेत आणि या कधीही संपणाऱ्या नाहीयेत. बरोबर ना? आणि म्हणूनच या परमेश्वराला उठल्या-उठल्या अगदी तुम्ही जेव्हा बेडवरून तुम्ही उठायच्या आधी थँक बोलायचं आहे, की आज मला हा नवीन दिवस दाखवल्याबद्दल. कारण बरीच लोकं रोज जवळ-जवळ हजारो लोकं हा दिवस बघण्याच्या आधीच या जगातून एक्झिट घेत असतात. आणि आपल्याला या परमेश्वराने एक नवीन दिवस दाखवला. सो त्याच्यासाठी एक छोटासा ग्रॅटिट्यूड म्हणून थँक तर आपल्याला बोलायलाच पाहिजे. सो आजपासून तुम्ही सगळे हे फॉलो करणार आहात. काय म्हणायचंय फक्त? थँक युनिव्हर्स. मला एक नवीन दिवस, एक नवीन पहाट दाखवल्याबद्दल. काहीतरी मला या दिवसाची क्रिएटिव्हिटी करण्यासाठी चान्स दिल्याबद्दल. बरोबर ना? या एक दिवसानी बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये होणार असतात. बऱ्याच मोठ्या प्रमाणात उलथापालथ आपल्या आयुष्यामध्ये होणार असते. येस ओर नो? येस. थँक सो मच. बरेच छान-छान रिप्लाय येतात खालून चॅट बॉक्समध्ये. थँक सो मच. सो अशा प्रकारे आपल्याला आपल्या प्रत्येक बोलण्यात, चालण्यात ग्रॅटिट्यूड व्यक्त करता आला पाहिजे. तुमच्याकडे ₹2000 आहेत, पण त्या 2000 रुपयामध्ये एवढी कमाल निर्माण होते, याच्यामध्ये एवढं मॅजिक निर्माण होतं, जेव्हा तुम्ही त्या 2000 बद्दल ग्रॅटिट्यूड निर्माण करता. थँक युनिव्हर्स. ॲट माझ्याकडे ₹2000 आहेत. 2000चे 2,00,000 व्हायला वेळ लागत नाही तुमच्या या ग्रॅटिट्यूडद्वारे. आणि म्हणूनच व्हॉटेव्हर तुमच्याकडे जे काही आहे, त्याच्याबद्दल थँक बोला. तुम्हाला स्वतःचं घर आहे. तुम्हाला तुमच्या अवती चांगले नातेवाईक आहेत, त्याच्याबद्दल थँक म्हणा. तुम्हाला आई आहे, वडील आहे, त्याच्याबद्दल थँक म्हणा. बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये ही नाती नसतात. त्यांना माहीत असतं, की आई-वडील, बहीण-भाऊ यांचं नातं कसं असतं, हे नातं जगताना किती छान वाटतं. पण आपण काय करतो, आपण पैशांच्या मागे एवढे लागलोय, की आपल्याला पैशाशिवाय दुसरं काही दिसत नाही. फक्त मटेरियलिस्टिक गोष्टी मला माझ्या आयुष्यात पाहिजे. बरोबर ना? आणि म्हणूनच परमेश्वराने ज्यांना छान घर दिलंय, छान ऐशो-आरामाचं आयुष्य दिलंय, तर त्याच्यासाठी थँक म्हणा. कुठेतरी तुमचा कर्मा गेल्या जन्माचा चांगला होता, म्हणूनच या गोष्टी सगळ्या तुमच्या आयुष्यामध्ये आता प्रेझेंटमध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत. ज्यांना नाही दिलेल्या आहेत त्यांनी आत्ताच तुमच्याकडे जे काही नाहीये, तुमचे रिलेशन म्हणा, तुमचं हेल्थ म्हणा, तुमचं फायनान्शियल कंडिशन, व्हॉटेव्हर आता जे आहे, जेवढं आहे त्याच्यासाठी थँक म्हणा. कारण परमेश्वराला पण वाटतं, अरे मी याला काहीच नाही दिलं, एवढ्या कमी गोष्टींमध्ये सुद्धा ही व्यक्ती जर मला थँक बोलतेय, एवढं थँक बोलते 10 वेळा, जर मी याला दिलं किंवा मी हिला मुबलक प्रमाणात दिलं, तर ती व्यक्ती मला किती मोठ्या प्रमाणात थँक बोलेल. आणि म्हणूनच प्रत्येक गोष्टीमध्ये ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं फार गरजेचं आहे. सेकंड थिंग, तुमच्याकडे जे कोण येतात समाजातले छोटे-मोठे घटक, जसं की तुमचं भाजीवाला, तुमचा हारवाला, सफाईवाला, सो यांना सुद्धा त्यांच्या कामाबद्दल कधीतरी थँक बोलणं गरजेचं आहे. आपण काय करतो, ऑटो घेतो, आपल्या डेस्टिनेशनपर्यंत आलो, की तिथेच त्याचा आणि आपला कॉन्टॅक्ट संपलं. पण आपण कधीतरी त्यांना थँक बोलतो का हो? आपला सिलेंडरवाला 9-10 माळे चढवत आपल्याकडे येतो. मे बी ठीक आहे, लिफ्टने येतो. पण एवढ्या गरमीमधून तो ते सिलेंडर घेऊन येतोय. आपण त्याला कधी ₹20 जास्त एक्स्ट्राचे देतो का? द्या ना कधीतरी. आपण प्रत्येक गोष्टीत बार्गेनिंग करत असतो. का बरं? कुठे लिफ्ट नाही, आमची लिफ्ट आहे, कशाला द्यायचं?
एक 20 रुपये, 25 रुपये एक्स्ट्रा देण्यामुळे जर आपले व्हायब्रेशन चेंज होणार असतील, या आपली जी फ्रिक्वेन्सी असते ती या युनिव्हर्समध्ये जाऊन आपले व्हायब्रेशन चेंज करणार असेल, तर काय द्यायला आपल्याला ते 20 रुपये द्यायला काही प्रॉब्लेम आहे का? आपण ज्याला देतो त्या गॅसवाल्याला, सिलेंडरवाल्याला, तो काय म्हणेल, "वॉव! ही बाई किती छान आहे, किती चांगली आहे, किती समजूतदार आहे." किंवा नक्की ही बाई रिच असेल. म्हणजेच आपले हे व्हायब्रेशन या युनिव्हर्समध्ये जातात आणि तेच आपल्याला हेल्प करतात मल्टिपल रिझल्ट आपल्या आयुष्यामध्ये देण्यासाठी. आणि म्हणूनच समाजातल्या या छोटी-मोठी जे घटक आहेत, जे तुम्हाला मदत करतात, तुमच्या सगळ्या नीड्स फुलफिल करण्यासाठी. सो त्यांना सुद्धा कधीतरी थँक म्हणा, कधीतरी ग्रॅटिट्यूडची भावना निर्माण करा. तुमची भाजीवाली आहे, जे छोटे-छोटे घटक आहेत त्यांच्याशी बार्गेनिंग करू नका. एक ₹5-10 एक्स्ट्रा गेले तर काही प्रॉब्लेम होत नाही. आपण जो पिझ्झा खातो किंवा काही ऑर्डर करतो बाहेरून तर एका वेळेचे 1,500 ते ₹2,000 आपण तिथे स्पेंड करतो. तर या छोट्या-छोट्या घटकांसमोर आपल्याला 20-30 किंवा मॅक्सिमम ₹100 जरी महिन्याचे गेले, तरी तिथे काही प्रॉब्लेम नाही. कारण त्याच्यामुळे आपले व्हायब्रेशन वाढतात. या युनिव्हर्सची फ्रिक्वेन्सी आणि आपली फ्रिक्वेन्सी कुठेतरी मॅच होत असते. आणि मग तशा प्रकारचे मल्टिपल रिझल्ट आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला मिळायला सुरुवात होतात. रेकीचा 5वा नियम आहे, आय विल बी काइंड एव्हरी लिव्हिंग थिंग्स. म्हणजेच आजपासून प्रत्येकाशी मी प्रामाणिक वागेन. प्रत्येक प्राणीमात्रावर, प्रत्येक सजीव, निर्जीव वस्तूवर प्रेम करायला सुरुवात करा. आता एवढा उकाडा वाढलेला आहे. तर या उकाड्यामध्ये आपल्याला एवढा त्रास होत असतो, तर पक्ष्यांना, प्राण्यांना किती होत असेल? आणि म्हणूनच ज्यांना शक्य आहे त्यांनी पाणी ठेवा बाहेर, त्यांना खायला-प्यायला द्या. म्हणजेच प्राणीमात्रावर प्रेम करायला सुरुवात करा. कारण हे सुद्धा युनिव्हर्सचाच एक भाग आहे. जेवढं तुम्ही या सगळ्या लोकांसाठी कराल, तेवढं मल्टिपल रिझल्ट तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये या ना त्या कारणाने हे युनिव्हर्स देतच असतं. सो अशा प्रकारे हे 5 प्रिन्सिपल आपल्या आयुष्यामध्ये रोज आपल्याला फॉलो करायचे पण म्हणताना काय म्हणायचंय? केवळ आजच्या दिवस. आणि हा केवळ आजचा दिवसच आपला पूर्ण दिवस चेंज करणार असतो. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? ओके. तर आता आपण पुढे बघूया. येस, थँक सो मच. आता आपण पुढे बघूया, की ज्याचं तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. तर ते रेकी म्हणजे नक्की काय? काय आहे ही रेकी? येस. तुमच्यापैकी किती जण आहेत बरं ज्यांनी रेकीचं लेव्हल 1 ॲट केलेलं आहे? 1 किंवा 2 केलेलं आहे? असे किती जण आहेत? प्रामाणिकपणे सांगा. रेश्मा कदम आहेत. ओके. आणखी कोण आहे बरं? शिल्पा आहेत. ओके. पल्लवी कांबळे तुम्ही केलंय का? हँड रेज आहे तुमचा. ओके. आणखीन कोण आहे बरं? नंदिनी आहेत. ओके. व्हेरी गुड. शिल्पा म्हणतात मी इंग्लिश, हिंदीमध्ये केलेलं आहे. कुठल्याही लँग्वेजमध्ये करा, काही प्रॉब्लेम नाहीये. रेकीमध्ये लँग्वेजला काही हे नाहीये. तुम्ही कुठल्याही लँग्वेजमध्ये करा, जी तुम्हाला कम्फर्टेबल आहे त्या. समीक्षा म्हणतात, "मी केलं नाही, बट मला माहिती आहे रेकीमध्ये काय बेसिक डिटेल्स आहेत." ओके. नाही, मी विचारलं कोणी-कोणी केलंय. ठीक आहे. सो रेकी म्हणजे काय? आता ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी सांगते. रेकी ही एक युनिव्हर्सल एनर्जी आहे. मी थोडक्यामध्ये एक प्रॅक्टिकल करून दाखवते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला आणखीन छान कळेल. सो रेकी काय आहे? रेकी ही एक युनिव्हर्सल एनर्जी आहे. ती आपल्या हातातून, दोन्ही हातातून प्रवाहित होत असते. ठीक आहे? आपल्या या दोन्ही हातांमध्ये एवढी पॉवर आहे, एवढी एनर्जी आहे,
या दोन्ही हातांमधल्या एनर्जीने आपण कुठलीही पॉझिटिव्ह गोष्ट करू शकतो. सो रेकी ही एक प्राचीन हस्तस्पर्श चिकित्सा पद्धती आहे. आपल्या तळहातांमधील ऊर्जेत कुठलाही आजार, एनी डिसीजेस, कुठलाही आजार, व्याधी बरा करण्याची ताकद आहे. आणि ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. या उपचार पद्धतीनुसार आपण स्वतःसह इतरांच्या आयुष्यामध्ये सुद्धा ते चेंजेस निर्माण करू शकतो. रेकी आणखीन काय करते? रेकी आपल्या शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि भौतिक या सगळ्या गोष्टींवर काम करते. सो रेकी रूट कॉजवर जाऊन काम करते. एखादा आजार जर आपल्या शरीरामध्ये झालेला असेल, तर ते रूट कॉजवर जाऊन काम करते. रे आणि की. रे म्हणजे युनिव्हर्सल आणि की म्हणजे एनर्जी. सो रेकी अशा अशा प्रकारे हे युनिव्हर्सल एनर्जी आहे. आता या रेकीचा शोध कुठे लागला? तर जपानमध्ये. सो जपानमध्ये शोध लागलाय, तर जपानमधल्याच लोकांनी त्याला फॉलो करायचं का? ती एनर्जी ग्रहण करायची का? तर असं नाही. तर ही एनर्जी कोणीही घेऊ शकतं. तर मी पिक दाखवते तुम्हाला. सो ही एक युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी आहे. याला प्राणा सुद्धा म्हणतात. आता एनर्जी आहे, आपण एनर्जी बरोबर बोलतोय. तर लॉ ऑफ एनर्जी काय आहे? प्रत्येक एनर्जीचा एक लॉ आहे. काय आहे बरं? एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड अँड एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉय. ती क्रिएट सुद्धा केली जात नाही आणि डिस्ट्रॉय सुद्धा केली जात नाही. तर ती केवळ एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये ट्रान्सफर केली जाते आणि हे निसर्गाचं चक्र सतत चालू असतं. बरोबर? सो आता या एनर्जीला आपण फील कसं करू शकतो? त्याबद्दल आता आपण थोडंसं प्रॅक्टिकल करूया. सो आवडेल तुम्हा सगळ्यांना प्रॅक्टिकल करायला? चलो. आता या एनर्जीला आपल्याला फील करायचंय, की नक्की आपल्या हातामध्ये ती एनर्जी आहे का? सगळ्यांनी एका कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसायचंय. हां, पण तुम्हाला ते केव्हा फील होईल? जेव्हा तुम्ही अगदी रिलॅक्स असाल, तुमच्या मनामध्ये कुठलाही विचार नसेल, तेव्हा तुम्हाला ते मॅक्सिमम प्रमाणात फील होईल. चल. शांत जागेवर बसायचं आहे. आता थोडक्यात आपल्याला रेकीला कॉल कसं करायचंय, मी तेच तुम्हाला सांगते. पहिल्यांदा रेकीला कॉल करताना आपल्याला आभार व्यक्त करायचे. ओके. सो सगळ्यांनी आपले हात जोडायचे. मी दिव्य रेकी शक्तीचे आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता-पिता तथा गुरुजनांचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्त्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवेश करीत आहे. सो अशा प्रकारे एक पांढरा शुभ्र प्रकाश आपल्याला बघायचा आहे. अशी व्हाईट एनर्जी आपल्याला बघायची आहे. ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवेश करीत आहे आणि शरीरातून वर 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 अनाहतमध्ये, अनाहतमधून माझ्या दोन्ही हातांमधून माझ्या दोन्ही तळ हातांमध्ये ही दिव्य रेखीची ऊर्जा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. हा झाला रेकीला कॉल करणं किंवा रेकीची प्रार्थना. ज्या क्षणी आपण बोलतो, ही दिव्य रेखीची ऊर्जा माझ्या दोन्ही हातांमधून प्रवाहित होत आहे, त्या क्षणी आपल्या दोन्ही हातांमध्ये तो रेखीचा फ्लो वाढायला सुरुवात होते आणि त्यासाठी आपल्याला काय करायचंय आता? आपले दोन्ही हात जवळ दूर करायचे. सगळ्यांनी प्रॅक्टिकल करायचं. टच नाही करायचे, जवळ फक्त घेण्याचा प्रयत्न करायचे. हात जवळ दूर करायचे. संपूर्ण फोकस, संपूर्ण लक्ष तुमच्या हातांवर असायला पाहिजे. आता तुमचे दोन्ही हात अशाच प्रकारे जसे मी ठेवले आहेत तसे समोरासमोर ठेवा. हातांमध्ये थोडासा गॅप असला पाहिजे आणि बघा तुमच्या दोन्ही हातांमध्ये एक मॅग्नेटिक फील्ड, एक चुंबकीय शक्ती आल्यासारखं वाटेल तुम्हाला. दोन्ही हात आपोआप एकमेकांकडे जुळले जात आहेत, कनेक्ट होत आहेत, अट्रॅक्ट होत आहेत, असं तुम्हाला वाटायला सुरुवात होईल.
तुमच्या हातातून एक एनर्जीचा फ्लो यायला सुरुवात झालेली आहे. येस, हा एनर्जीचा फ्लो कोणाकोणाला जाणवतोय? सो त्यांनी हँड रेज करायचे आहे. ओके, नेहा, दीपिका, दीपाली, अपर्णा, ओके, समीक्षा, नंदिनी. चला, मोस्ट ऑफ सगळ्यांनाच जाणवलेलं आहे. सो या एनर्जीवरच आपल्याला काम करायचं आहे आणि या एनर्जीच्या साहाय्यानेच, येस, नम्रता, कोमल, मोस्ट ऑफ सगळ्यांना. सो या एनर्जीच्या साहाय्यानेच आपल्याला आपल्या संपूर्ण गोष्टींवर काम करायचंय. आपल्या भावनिक, शारीरिक, हेल्थ इश्यूज काय असतील, आर्थिक प्रश्न काय असतील, या सगळ्या गोष्टींवर आपल्याला काम करायचंय या एनर्जीच्या साहाय्याने. ठीक आहे. सो आता तुमच्या मनात हा प्रश्न, पण दुसरा प्रश्न निर्माण झाला असेल, त्याबद्दल आता आपण थोडक्यात जाणून घेऊया. एकच मिनिट, मी स्लाइड दाखवते. हाऊ कॅन वी फील दिस एनर्जी? सो आपण ही एनर्जी आता फील केलेली आहे. पुढे बघूया. ही एनर्जी आपण आता फील केली, पण ती आताच अस्तित्वात आलेली आहे का? नाही. अनेक वर्षांपूर्वी जपानमध्ये तिचा शोध लागला. पण त्याच्या आधी सुद्धा पौराणिक कथेत श्रीरामचंद्रांनी शापित स्वरूपात असलेल्या अहिल्येला जेव्हा तिचं शिलेत रूपांतर झालेलं असतं आणि त्यांचे पायाचा स्पर्श जेव्हा त्या शिलेला लागतो, तेव्हा ती पूर्ववत आपल्या स्वस्वरूपात येते आणि आपल्या शापातून तिची मुक्तता होते. सो हे जे आपण शिकतोय रेकी, तर ते आताच नाही, तर अगदी पौराणिक कथेपासून, पौराणिक काळापासून ही जी हस्तस्पर्श चिकित्सा पद्धती आहे ती अस्तित्वात होती आणि तिचा उगम आपल्या भारतातच झालेला होता. ठीक आहे. तो आपले जे संत पुरुष आहेत, साईबाबा, व्यास ऋषी, गौतम बुद्ध, हे काय करत होते? तर आपल्या हाताच्या केवळ स्पर्शाने एखाद्याचं दुःख, व्याधी दूर करत होते. ठीक आहे. हाऊ कॅन हाऊ रेकी कॅन बी टीच? आता ही रेकी कशा प्रकारे आपल्याला शिकता येते? येस, कशा प्रकारे शिकता येते? ज्यांनी केलेले आहे त्यांना माहित असेल की रेकी शिकण्यासाठी आपल्याला आपल्या गुरुकडूनच ते शिकावं लागतं. सो गुरुकडून जेव्हा तुम्ही अटेन्डमेंट घेता किंवा शक्तिपात त्याला म्हणतात, घेता, त्यानंतर ही विद्या ट्रान्सफर होते गुरुकडून शिष्याकडे आणि त्यानुसार तुम्ही अटेन्डमेंट घेतल्यानंतर एक रेकीचे चॅनल होता आणि ही रेकी एनर्जी तुमच्या शरीरामध्ये त्याचा फ्लो वाढायला लागतो आणि त्याचे रिझल्ट जास्त प्रमाणात तुम्हाला मिळतात. केव्हा? जेव्हा तुम्ही रेकीचे अटेन्डमेंट किंवा त्याला मराठीमध्ये शक्तिपात म्हणतात तेव्हा. ठीक आहे. तो अटेन्डमेंट दिल्यानंतर किंवा शक्तिपात दिल्यानंतर काय काय होतं? एक तर शक्तिपात दिल्यानंतर तुम्ही एक रेकीचं चॅनल होता आणि त्यानंतर लेव्हल 1, आता ज्यांनी लेव्हल 1 केलं असेल, मे बी लेव्हल 1 मध्ये तुमची एनर्जी 10% वाढते. म्हणजेच काय? तर लेव्हल 1 ही सर्वांगीण शुद्धीकरणाची लेव्हल आहे. सर्वांगीण शुद्धीकरणाची लेव्हल असल्यामुळे तुमचं जे शुद्धीकरण आहे ते 10% होते. 10% तुमची एनर्जी वाढते. लेव्हल 2 मध्ये आल्यानंतर तुमची ही एनर्जी 10% वरून 45 to 50% होते आणि लेव्हल 3, 4 मध्ये कंबाईन लेव्हल आहेत. तर त्याच्यामध्ये ही एनर्जी जवळ-जवळ 100% ऊर्जेने तुम्ही काम करू शकता. एखाद्याला कुठलाही रिझल्ट 100% ऊर्जेने तुम्ही देऊ शकता. स्वतःसाठी तर करताच करणार, पण इतर लोकांसाठी सुद्धा तुम्ही रेकी फ्लो सेंड करू शकता. त्यांच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सुद्धा तुम्ही सॉर्ट आउट करू शकता. सो इथपर्यंत क्लिअर आहे का? असेल तर चॅट बॉक्समध्ये येस टाइप करा प्लीज. आणि आपण आज एनर्जी वर बोलतोय. ओके, चलो, थँक यू सो मच. हा, आता सगळ्यांच्या मनात एक प्रश्न आला असेल की व्हाय आय वॉन्ट टू लर्न रेकी? मला का बरं रेकी शिकायचं आहे? आलाय का सगळ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न? आजपर्यंत मी रेकी, मला माहित नव्हतं. रेकी शिकली नाही तर माझ्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम क्रिएट नाही झाले. मग मला आता रेकी का शिकायचंय बरं? येस, आहे हा मनामध्ये प्रश्न सगळ्यांच्या. सो आता आपण जाणून घेऊया का बरं रेकी शिकणं गरजेचं आहे.
हेल्थ इश्यूज. आज असं कुठलं एक घर आहे मला सांगा, की ज्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे हेल्थ इश्यूज नाही आहेत? आहे का? नाही. छोट्या-मोठ्या सगळ्या आजारांसाठी आपल्याला थेट डॉक्टरकडे जावं लागतं. आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, की आपण आहार किंवा आपलं अन्न कमी होतंय, पण डोस मात्र रेग्युलर आपल्याला न चुकता खावे लागतात. सकाळ, दुपार, संध्याकाळ. बरोबर ना? आणि म्हणूनच त्याच्यापासून दूर राहण्यासाठी किंवा या सगळ्या हेल्थ इश्यूज पासून मोकळं होण्यासाठी, फ्री होण्यासाठी आपल्याला रेकी शिकायची आहे. कारण रेकी आपल्या आजारांवर, आपल्या व्याधीवर काम करते. कुठलाही आजार मुळासकट बरा करण्यासाठी रेकी वर्क करते. येस, थँक यू जया. ओके. थँक यू जयाजी. त्यानंतर मेंटल इश्यूज. आज बघा प्रत्येक घरामध्ये काही ना काहीतरी वादविवाद आहेत. आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे मुलांवर प्रेशर. त्यानंतर फॅमिली डिस्प्यूट आहेत, वादविवाद आहेत, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहेत, प्रॉपर्टीवरून डिस्प्यूट्स आहेत. असे बरेच डिस्प्यूट आहेत आणि त्यामुळे आपली मेंटल लेव्हल थोडीशी बिघडलेली आहे, अनस्टेबल झालेली आहे. एज्युकेशन किंवा करिअरसाठी घेतलं जाणारं प्रेशर स्टुडंटवर येतं, की आई-वडिलांच्या अपेक्षा वेगळ्या असतात. मुलांनी इंजिनिअर व्हावं, डॉक्टर व्हावं. पण मुलाला व्हायचं असतं कुठेतरी सिंगर किंवा काहीतरी व्लॉगर किंवा आणखीन काहीतरी प्रोफेशनमध्ये जायचं असतं आणि त्यामुळे दोघांमध्ये डिस्प्यूट निर्माण होतात आणि पुन्हा तिथे वाद निर्माण होतात आणि या वादामुळे पुन्हा आपली मेंटल स्टेबिलिटी बिघडते. काही लोकं नशेच्या आहारी जातात, ड्रग्ज किंवा अल्कोहोलच्या आहारी जातात आणि त्यामुळे या सगळ्यांमधून त्यांच्या मनामध्ये एक डिप्रेशनची भावना निर्माण होते. डिप्रेशन क्रिएट होतं. आर्थिक समस्या तर ही सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे. आज मी कोणाला विचारलं, की तुम्ही आर्थिकदृष्ट्या संपन्न आहात का? सगळेजण नाहीच म्हणणार. कारण हा एक जागतिक प्रश्न आहे. कोणालाही विचारा, त्याच्याकडे कितीही पैसे असतील, तर तो नाही म्हणणार नाही, मला अजून हवंय. सो आर्थिकदृष्ट्या सुद्धा आपण संपन्न होणं गरजेचं आहे. फायनान्शियली प्रॉब्लेम हा सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये आहे. आणि आपण सगळ्या गोष्टीचं सोंग करू शकतो, पण पैशाचं सोंग अजिबात करू शकत नाही. त्याचबरोबर लॅक ऑफ कॉन्फिडन्स. आत्मविश्वासाची कमतरता. मी अशीच कशी? मी जाडाच का? मग मलाच का हे जमत नाही? किंवा माझ्यामध्ये कॉन्फिडन्स नाहीये, मी बोलू शकत नाही 4 माणसांमध्ये. हा न्यूनगंड आपल्या स्वतःमध्ये निर्माण झालेला असतो. म्हणजेच आत्मविश्वासाची कमतरता. आणि या सगळ्या एक ना अनेक कारणांमुळे आपल्याला नैराश्य येते आणि नैराश्यामधूनच कुठेतरी टोकाचं पाऊल घेतलं जातं. डिप्रेशनमध्ये जातं आणि डिप्रेशनमध्ये जाऊन माणूस सुसाईड करण्याची इच्छा त्याच्या मनामध्ये तीव्रपणे निर्माण होते आणि काही लोकं हा सुसाईड अटेम्प्ट करून सुद्धा मोकळे झालेले आहेत. सो त्यासाठी या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी आपल्याला रेकी शिकणं गरजेचं आहे. आणि येस डेफिनेटली कोरोनाच्या काळामध्ये अशा बऱ्याच केसेस माझ्याकडे आलेल्या होत्या आणि येस बाय गॉड ग्रेस देवाच्या कृपेमुळे, स्वामींच्या कृपेमुळे या बऱ्याच लोकांना मी ते तो अपराध करण्यापासून वाचवलंय. याचा एक खूप छान माझ्या मनाला एक आनंद निर्माण होतो या गोष्टीमुळे, की मी ह्या फील्डमध्ये होती म्हणून या या लोकांना मी वाचवू शकली. सो रेकी काय-काय करते? तो रेकी आपल्या या सगळ्या लेव्हलवर काम करते. या सगळ्या लेव्हलमधून, या सगळ्या अडचणीतून आपल्याला बाहेर काढते. सो आहे की नाही छान? असेल तर चॅट बॉक्समध्ये रिप्लाय द्या. आणि आपण एनर्जीवर बोलतोय. येस, येस. थँक सो मच. थँक यू सो मच. आणखीन काय करते रेकी? तर त्याच्याबद्दल आपण आता जाणून घेऊया. रेकी शिकल्यानंतर तुमचे जे काही छोटे-मोठे हेल्थ प्रॉब्लेम आहेत, तर ते तुम्ही क्युअर करू शकता. देन जर तुमच्यामध्ये काही फॅमिली डिस्प्यूट्स असतील, रिलेशनशिपमध्ये इश्यू असतील, तर ते सुद्धा सॉर्ट आउट होतात रेकीमुळे. रेकी हेल्प्स टू सक्सीड इन बिझनेस. बिझनेसमध्ये जर तुमचा ग्राफ डाउन झाला असेल, बरेच अप्स एंड डाउन्स तुमच्या आयुष्यामध्ये आलेले असतील, फायनान्शियली प्रॉब्लेममध्ये तुम्ही असाल, तर रेकी तुम्हाला हेल्प करते या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी.
त्यानंतर अभ्यासामध्ये सुद्धा मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी रेकी हेल्प करते. तर त्यासाठी आपण हिलिंग कसं करायचं या मुलांना, मुलांच्या पेनला चार्ज कसं करून द्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण रेकी लेव्हल 1 मध्ये शिकणार आहोत. आता रेकी स्पर्श चिकित्सा आणि आपला पास्ट लाईफ, बॅड कार्मिक बाइंडिंग याचा काय संबंध आहे का? तर ते आपण पाहून घेऊया आपण. काही गोष्टी आपण आपल्या पास्ट लाईफ मधून घेऊन आलेलो असतो. सो ज्यांचं पास्ट लाईफ बघा, ज्यांचं पास्ट लाईफ चांगलं असेल, ऑब्व्हियसली त्यांना प्रेझेंटमध्ये सुद्धा चांगलं आयुष्य मिळतं. चांगला जोडीदार म्हणा, चांगलं घर मिळतं, फायनान्शियली स्टेबल असतात. म्हणजेच बाकी सगळ्या ऐशोआरामाच्या गोष्टी किंवा मटेरियलिस्टिक थिंग्स किंवा जे आपल्याला आयुष्यामध्ये जगण्यासाठी महत्त्वाचं असतं, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात, जर तुमचा पास्ट लाईफ चांगला असेल तर. पण वाईस वर्सा, हाच जर पास्ट लाईफ तुमचा चांगला नसेल, काही तुम्ही चुका केल्या असतील, कोणाला दुखावलं असेल, तर त्याचं फळ म्हणून या जन्मात तुम्हाला बऱ्याच कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं. तुमचे रिलेशनशिप स्पॉईल होतात. पैसा तुमच्याकडे हवा तसा येत नाही. अशा सगळ्या गोष्टी या होतात तुमच्याकडे होत राहतात. सो या पास्ट लाईफमधले सगळे ब्लॉकेजेस, अडथळे दूर करण्यासाठी रेकी काम करते. त्यानंतर आपला कर्मा, प्रत्येकाचा एक कर्म असतो. बरोबर ना? आणि जी लोकं पास्ट लाईफमध्ये काही चांगली कामं करतात, तर त्याचं फळ त्यांना या प्रेझेंटमध्ये मिळतं. पण काही लोकं पास्ट लाईफमध्ये काही वाईट कृत्य करतात, तर त्यांचं फळ सुद्धा या प्रेझेंटमध्ये त्यांना मिळतं. सो रेकीमुळे आपण आपल्या कार्मिक बंधनांपासून मुक्त होण्यासाठी मदत होते. आपण ज्या चुका आधी केलेल्या असतात, कळत नकळत, त्यांची आपण माफी मागायला जेव्हा सुरुवात करतो, तेव्हा त्या कर्मातून आपली मुक्तता होण्यामध्ये ही रेकी आपल्याला मदत करते. ठीक आहे? सो अशा प्रकारे पास्ट लाईफ, कार्मिक बाइंडिंग, कार्मिक बंधनातून आपल्याला रेकी मुक्त करते. सो ही रेकी शिकण्यासाठी काही कंडिशन्स आहेत का? हो, अजिबात काही कंडिशन नाही. कोणीही रेकी शिकू शकतं. जेंट्स, लेडीज, कुठलाही धर्म इथे आड येत नाही. आता आपण बघूया, की रेकी शिकण्यासाठी वयाची काही कंडिशन आहे का? वयाची कंडिशन याच्यासाठीच आहे, की कोणीही अगदी तुम्ही कमी वयामध्ये जर रेकी शिकलात, तर समजून जायचं काहीतरी देवाचे विशेष ब्लेसिंग्स तुमच्या पाठी आहेत. पण आपण घेतो वय वर्ष 14 किंवा 15 पासून. का बरं? कारण मुलांची मानसिकता कशी असते, थोडीशी अनस्टेबल असते, स्थिर नसतात, चंचल असतात आणि त्यामुळे मुलांना आपण अगदी कमी वयामध्ये रेकी नाही शिकवू शकत. पण जी लोकं स्थिर आहेत, ज्यांना इच्छा आहे शिकण्याची, ते 14-15 वर्षापासून कधीही रेकी शिकू शकतात. सो रेकी शिकण्यासाठी स्त्री, पुरुष, जाती, धर्माचं काही भेदभाव नाहीये. तुम्ही व्हेज खा, नॉन-व्हेज खा, काही फरक पडत नाही. बऱ्याच लोकांचा एक प्रश्न असतो, "मॅडम रेकी शिकल्यानंतर आम्ही नॉन-व्हेज खायचं बंद करायचं का?" सो असं काही नाही. कारण तुम्ही नॉन-व्हेज खाताय हा तुमचा प्रश्न आहे. नॉन-व्हेज खाताना जर तुमच्या मनामध्ये कुठेही गिल्ट निर्माण झालं, की मी कुठल्यातरी प्राण्याला मारून खातीये, तर मग बंद करा. पण जोपर्यंत तुमच्या मनामध्ये ते गिल्ट येत नाही, तोपर्यंत तुम्ही खाऊ शकता. हा तुमचा प्रश्न आहे. ठीक आहे? आता आपण बघूया रेकीचे फाउंडर, की रेकीचा शोध नक्की कोणी लावला? हे आहेत रेकीचे फाउंडर डॉक्टर मिकाऊ उസുई. त्यांनी 21 दिवसांच्या अथक साधनेनंतर एक सिद्धी प्राप्त केली आणि या डॉक्टर मिकाऊ उसुई नंतर डॉक्टर चिरोजी हयाशी मग हवायो टकाटा या रेकीचे ग्रँड मास्टर झाले. सो हवायो टकाटा ज्या आहेत त्या रेकीच्या पहिल्या महिला ग्रँड मास्टर होते. आता यांच्याबद्दल मला सांगायला एक आवडेल, की या ज्या लेडीज दिसतात तुम्हाला, तर त्यांना वयाच्या अगदी 30व्या वर्षी कॅन्सर झाला होता. आणि बघा आता तरी कॅन्सर ऐकल्यानंतर आपल्याला एवढी भीती वाटत नाही. पण पूर्वी एखाद्याला कॅन्सर झाला, की समजून जायचं, की ही व्यक्ती त्या जगातून आता निघून जाणार. पण आता जर फर्स्ट स्टेजमध्येच तो कॅन्सर कळला, तर आपल्याला क्युअर करता येतो. त्यावेळेला या लेडीजला कॅन्सर झाला होता. मेडिकल ट्रीटमेंट जी काही तुटपुंजी मिळेल त्यांना, कारण त्यांची आर्थिक परिस्थिती एवढीशी खास नव्हती. मग जी काही मेडिकल ट्रीटमेंट मिळेल, त्या मेडिकल ट्रीटमेंट बरोबरच त्यांनी रेकीचं हीलिंग स्वतःवर जवळ-जवळ 7 ते 8 महिने चालू ठेवलं आणि त्यानंतर त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या आणि जवळ-जवळ 82 वर्षापर्यंत त्या जगल्या आणि त्यांच्या हयातीत त्यांनी रेकीचे 23 ग्रँड मास्टर तयार केले.
सो आपल्याकडे जी रेकी आलेली आहे ती जपानमधून न येता अमेरिकेतून आलेली आहे, कारण लग्नानंतर या अमेरिकेला स्थायिक झालेले. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? येस, क्लिअर असेल तर चॅट बॉक्समध्ये CLR टाइप करा प्लीज. ओके, थँक्यू सो मच. आणि उद्या आपण एक नवीन टॉपिक घेणार आहोत, अफर्मेशन. ठीक आहे. ओके, सो इथपर्यंत क्लिअर आहे. आपण थोडक्यात रेकीची हिस्ट्री जाणून घेतली आणि डिटेलमध्ये रेकीची हिस्ट्री जाणण्यासाठी मी एक व्हिडिओ तुम्हाला सेंड करेन याच ग्रुपवर. सो आपल्याला आपला कर्मा बॅलन्स करणं खूप खूप गरजेचं आहे. जेवढा तुम्ही तुमचा कर्मा बॅलन्स कराल तेवढे मल्टिपल रिझल्ट तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मिळायला सुरुवात होतात. काही गोष्टी आपल्याला आता आपण जरी इम्प्रूव्ह केल्या तरी आपल्या फ्युचर बदलण्यासाठी फार महत्वाचा रोल प्ले करत असतात. त्यामुळे सुरुवात नेहमी कधीही करा. कुठेही मनात आणायचं नाही की आता केलं तर चालेल का? येस, डेफिनेटली. ज्या क्षणी तुम्ही रेकीचा क्लास अटेंड करण्यासाठी आलात, त्या क्षणी ठरवायचं की या युनिव्हर्सने तुम्हाला त्याच्यासाठीच पाठवलेलं आहे. सो ज्यांना ज्यांना हे क्लिक होतं, त्यांना हा युनिव्हर्सल मेसेज पोहोचतो. जे ऐकून न ऐकल्यासारखं करतात किंवा पुढे मागे नाही ऐकत, इम्प्लिमेंट नाही करत, तर समजून जायचं की त्यांच्या आयुष्यामध्ये अजून काहीतरी बॅलन्स करायचं आहे आणि त्यासाठी ती या गोष्टींपासून लांब जात आहे. सो बघूया आता तुमच्यापैकी कोण लकी असतील, ते कनेक्ट होतील. जे नसतील, ज्यांना त्यांच्या कर्म अजून बॅलन्स व्हायचं बाकी आहे, ते मे बी आज, उद्या असंच करत राहणार आहेत आणि आपल्या आयुष्यामध्ये काही चेंजेस निर्माण करणार नाहीत. पण येस, मी इथेच एवढं तर नक्की सांगू शकते, की इथे बसलेल्या प्रत्येकाने आज स्वतःचा जर 1 तास दिलेला आहे, तर नक्कीच त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी चेंजेस करायचे आहेत आणि म्हणूनच ते इथे बसलेले आहेत. अदरवाईज आपल्या हेक्टिक शेड्यूलमधून 1 तास वेळ काढणं सगळ्यांसाठी अवघड आहे. येस ओर नो? सो नक्कीच तुम्ही काहीतरी छान काम केलेलं आहे. हे युनिव्हर्सचं ब्लेसिंग्स तुम्हाला मिळायला पाहिजेत, असं या युनिव्हर्सला सुद्धा मनातून कुठेतरी वाटतंय आणि म्हणून तुम्ही आज इथे माझ्यासमोर बसलेला आहात. सो मी केवळ मेडिएटर आहे. माझा मोठेपणा काही नाहीये. मी केवळ मेडिएटर आहे. हे युनिव्हर्स ज्याला जेवढी पॉवर माझ्या थ्रू देतं, त्याला ती तेवढी पॉवर मिळते. ठीक आहे? सो सो मच. आता आपण क्वेश्चन घेऊ आणि त्याआधी हा व्हिडिओ मी स्टॉप करते इथे. ओके. सो सो मच आणि उद्या भेटूया आपण एका नव्या सेशनद्वारे अफर्मेशन. सो अफर्मेशन आपल्या आयुष्यामध्ये आणल्यानंतर काय काय चेंजेस होतात ते आपण बघणार आहोत. एकच मिनिट.